कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ 2025 निवडणूक सध्या जोरात आहे। व्यापारी विकास आघाडी व्यापाऱ्यांच्या विकासाच्या आणि हक्काचा आवाज यांनी देखील या निवडणुकीत सामोरे जात आहे। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन मुरलीधर नाईक व कांदा बटाटा लसूण व्यापारी असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव गिरीश पाटील हे सुद्धा आपल्या ताकदीने व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत। आज त्यांच्या प्रचाराला खासदार बाळामामा म्हात्रे यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी एपीएमसी मार्केटची पाहणी केल्यावर ते म्हणाले, इकडची अवस्था खरंच खूप खराब आहे। मी लवकरात लवकर या कामाचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावेल। आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा। गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडलेली आहे। इथे पाणी नाही, शौचालयाची सोय नाही, रस्ते नाही, गटार काँक्रिटीकरण रस्ते झाले आहे, साफसफाई नाही। ही सर्व कामाची निधी मंजूर करून आणेल असे यावेळी बाळामामा म्हणाले। यावेळी या रॅलीला कल्याण जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, वंडार शेठ पाटील, शिवसेना नेते बंड्या साळवी, साईनाथ तरे, रुपेश भोईर अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित होते। वंडार शेठ पाटील म्हणाले, नक्कीच आमचे पॅनल जर निवडून आले 100% आम्ही या बाजार समितीचा कायापालट करू। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व्यापारी संघ मोठ्या संख्येने या रॅलीत उपस्थित होते। सर काय सांगणार आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। ही 18 सदस्यीय समिती आहे आणि याची निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा गेल्या 5 वर्षांमध्ये जे सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांनी बाजार समितीमध्ये जे घोटाळे करून स्वतःचे खिसे भरले आणि आता मतदारांना विकत घेऊ पाहत आहे। तर अशा धनाढ्यांचा आणि भ्रष्टाचारांचा पराभव करण्यासाठी हे मतदार आता मैदानात उतरलेले आहेत। आमची सर्वांची इच्छा सुरुवातीपासून होती की बाजार समिती ही एक हा जो मार्केट आहे हा या मार्केटमधून जे भाजीपाला जातो हा प्रत्येकाच्या आपल्या घरी जातो आणि जिथे भाजीपाला ठेवला जातो ही जागा स्वच्छ असेल, या जागेतले रस्ते स्वच्छ असतील, कारण महाराष्ट्रातील 2 नंबरची श्रीमंत बाजार समिती आहे। पण इथे आल्यानंतर बोलू नये पण जनावरांपेक्षा वाईट अवस्था इथल्या माणसांची, इथल्या व्यापाऱ्यांची आहे आणि ही आम्हाला दूर करण्यासाठी आम्ही आज या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की मतदारांनाही माहिती आहे की गेल्या 5 वर्षात कशी अवस्था करून ठेवलेली आहे आणि याचा बदल हवा आहे। म्हणून आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तन पॅनल म्हणून मैदानात उतरलेलो आहोत आणि आम्ही नक्कीच विजय होऊ। आजच्या या व्यापारी याच्यातून 2 आपले सदस्य उभे आहेत, एक मोहन नाईक आणि गिरीश पाटील, आणि त्यांना भरघोस मताने विजय करावे आणि सत्ता बसवण्यासाठी आपण आम्हाला हे 2 सदस्य द्याल अशी मी आपल्याकडनं एक मागणी करतो आणि अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथली जी उलाढाल आहे, इथलं जे कामकाज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु इथली जी अवस्था पाहिली, दुरावस्था, तर खूप वाईटही वाटलं की एवढी मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती जिथं डेव्हलपमेंटचा किंवा नियोजनाचा अभाव शून्य आहे, काहीही नाही। भले एवढे वर्ष कोणी सत्तेत असतील नसतील त्याबद्दल मला बोलायचं नाही, परंतु इथली अवस्था पाहिली ही खूप वाईट अवस्था आहे आणि मी आपल्या सगळ्यांना एवढंच आवाहन करेन। मी देखील इथं पहिल्यांदा आलो आहे, शरकूबाई देखील आहे, आल्या शरकूबाईंनी मला सांगितलं, इथली सगळी परिस्थिती सांगितली, त्याच्यानंतर इथलं जे काय प्लॅनिंग आहे, किती खर्च आहे, काय आहे, हे सगळं मी पुढच्या आठवड्यात शरकूबाई, मी, बंड्या साळवी साहेब आम्ही इथंच भेटणार आहोत परत आणि या सगळ्या कामकाजाविषयी मी चर्चा करेन। जिथं माझ्या फंडाचा विषय होता 2 करोड रुपये, म्हणून मी शरकूबाईंना बोललो पहिला आपण भेटू आणि जे काम पहिल्यांदा आवश्यक आहे 1-2 करोडचं त्या कामाला सुरुवात करू आणि मग हळूहळू आपण पूर्ण काम करू, परंतु सुरुवात होणे गरजेचे आहे। आणि म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवश्यक त्या सगळ्या सुधारणा हे नक्की आम्ही करू। फक्त मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की एक वेळा माझ्यावर आणि सगळ्यांवर आमच्यावर विश्वास ठेवा। पुढील 5 वर्षात जे काही आपल्यासमोर काम होईल या सगळ्या गोष्टींचे आपण सगळे सोबत असाल आणि मी एवढंच सांगेन
की जी जी कामांची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आहे त्या पद्धतीनंच इथलं काम, इथली डेव्हलपमेंट ही नक्की होईल एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि सगळ्यांना आवाहन करतो पुन्हा एकदा की आपण आमच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून आणा ही माझी विनंती असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगणार तुम्ही आजच्या हे व्यापारी मी मोहन मुरलीधर नाईक 2025ची निवडणूक लढवतो बाजार समितीची. तर या ठिकाणी सर्व उपस्थित व्यापारी बांधव विविध क्षेत्रातील मान्यवर यांना धन्यवाद देतो आणि ज्याने हा विडा उचलला आहे की यांना मी निवडूनच देणार असा विडा उचलणारे आमचे नेते सरपुद्दीन करते साहेब सदर यांनी विडा उचलला की आम्ही त्या दोघांना मी निवडून देईल असा त्यांनी विडा उचलला. हे सर्व करत असताना आम्ही पुढची कामं जी आहे सर्व व्यापाऱ्यांना विचारून व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन काय आपल्याला अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी या जिल्ह्याचे खासदार आलेले आहेत, लाडके खासदार आहे, त्यांचं नाव आहे, भरपूर नाव आहे. तर मी बोलतो आमच्या मार्केटच्या काँक्रिटीसाठी 2 कोटी रुपये त्यांनी त्या फंडातून द्यावे, खासदार फंडातून द्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात आज नागरिकांची गर्दी आहे या प्रचारासाठी, आपण काय सांगाल? कृषी उत्पन्न बाजार समितीचे इलेक्शन लागून जवळजवळ मला 1 महिना होत आलेला आहे. निवडणुकीची धामधूम चालूच आहेत, पण आपल्याला ह्या बाजार समितीमध्ये 2 उमेदवार आपल्याला व्यापारी प्रतिनिधी म्हणून आपल्याला भेटलेले आहेत. गिरीश पाटील आणि मोहन नाईक ह्या लोकांना निवडून आणण्यासाठी एवढी खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि हे लोक निवडून देणार 100% मला त्यांच्याकडनं आशा आहे.